या गोष्टीवर तुम्हाला नक्कीच या सामन्याचं रहस्य कळेल. कारण दोन सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं अमित नाईकच्या संघानं मोठ्या फरकानं ते दोन्ही मॅच जिंकला. दोन्ही सामने, पहिला सामना जवळ 25 रन्सनं जिंकला, दुसरा सामना आपण पाहिला तर 15+ रन्सनं जिंकला, म्हणजे 15हून जास्त अधिक धावानं तो सामना जिंकला होता. आणि त्या विपरीत आपण जर का विचार केला तर वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमचा विचार करता त्यांना एका सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि एक सामना त्यानेही जिंकलाय. त्यामुळे आता या मॅचमध्ये तुम्हाला खरं तर गुणांची संख्या तुम्हाला बरोबरीने करता येईल, परंतु ॲव्हरेज कॅल्क्युलेशन हे भरपूर महत्त्वाचं आहे. आणि इथे तुम्हाला प्लसमध्ये जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एक मोठा मार्जिन न भूतो न भविष्यती अशी कामगिरी मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये करावी लागेल. तर दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी, या सामन्यासाठी. उरण टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील पहिली प्रीमियर लीग, खरं तर टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपण आज या पागोटे नगरीमध्ये पाहतोय. ऐतिहासिक मैदान, आणि या मैदानावरती मात्र उरण तालुक्याची पहिलं पर्व, हे ऐतिहासिक पर्व आपण या ठिकाणी सर्वजण अनुभवतो आणि पाहतोय. आज मात्र या स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या देखील तुम्हाला 4 संघ पाहायला मिळतील. आणि अंतिम दिवसामध्ये खरं तर 12 मार्चला मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि त्यामध्ये तुम्हाला सेमीफायनल, मेगा फायनलच्या अशा लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये, या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. मैदानाची आउटफील्ड भरपूर चांगली आहे, विकेट देखील चांगली आहे, आणि अशा आउटफील्ड आणि विकेटवरती मात्र आपण ही स्पर्धा इथे एन्जॉय करतोय. उरण परिसरामध्ये JNPTचं एक भलं मोठं मैदान आहे. खरं तर त्या मैदान देखील आपण उल्लेख करू. आणि चांगल्या पद्धतीचं असं हे आयोजन. उरण प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट यशस्वी पॅकर ज्यांच्या माध्यमातून भिवंडी परिसरातील अनेक संघ रायगड जिल्ह्यामध्ये खेळताना आपण पाहिले, किंबहुना रायगडमधील अनेक संघ ज्यांच्या माध्यमातून खेळले, ते स्वरांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सनीशेठ टुपे यांच्या माध्यमातून देखील या उरण प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही आम्ही इथे मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. डावाला सुरुवात झाली. लाऊड अपील, पहिल्याच बॉलवरती मात्र अपील केली आहे. अमित नाईक या सामन्यामधला महत्त्वाचा घटक आहे, कारण 2 सामन्यामध्ये त्याने चांगली इनिंग साकारली होती, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न केला होता, आणि इथे अपील भरपूर जोरदार झाली आहे. खरं तर आता भरपूर आधुनिकता आली आहे. साहेब लाईव्ह टीमच्या टेक्निशियनला विनंती करेन, अल्ट्रा एज आणि त्यानंतर लेग बिफोर द विकेट, इम्पॅक्ट लाईन हे तंत्र तुम्ही विकसित करा, जेणेकरून बरेचसे जे डाऊट आहेत खेळाडूंमध्ये ते डाऊट्स क्लिअर होतील. कारण आता आधुनिकता प्रचंड वाढली आहे. आणि इथे मात्र हा डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट आहे. सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजाचा विचार केला तर दिनेश बंडा, नवघर गावाचा हा खेळाडू, बॉलिंग मार्क मध्ये ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळचं सत्र आहे आणि या अशा सत्रामध्ये तुम्हाला धावा करताना मात्र अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. कारण तुम्ही पाहताय थोडंसं तापमान थंड होत चाललं, हवा देखील विरळ होत चालली आहे, म्हणजे कमी होत चालली आहे. त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला इथे सेन्सेबल क्रिकेट देखील खेळावं लागेल. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर तुम्हाला इथे आक्रमण करावं लागेल. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मात्र या सामन्यामध्ये करावा लागेल. दिनेश बंडा ओव्हर द विकेट, वेगवान बॉल होता, भन्नाट वेगानं बॉल आला, आणि त्यानंतर मात्र बॉल तुम्ही पाहताय खरं तर अगदी 22ची रन आली आहे. कदाचित विकेट किपरच्या थायफाईडला हा बॉल लागला असावा, कारण एवढा वेगानं बॉल डिलिव्हर झाला. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केलाय. कमी रन परंतु वेग भरपूर होता, आणि विकेट किपरच्या पायाचा भेद घेतला. आणि त्यानंतर मात्र अवांतर स्वरूपाच्या या 2 धाबा मिळाल्या, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश 11 कोपरोली टीमला. फुल टॉस आहे, टर्न केला बॉलला, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट सिलेक्शन अगदी चांगलं होतं. खरं तर हे खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातात ना, तेव्हा फिल्डिंग रचनेचा ते पूर्णपणे पाहणी करतात, आणि त्याच पद्धतीने त्यांचं शॉर्ट सिलेक्शन असतं. मेरिटनुसार खेळ चाललाय, आणि इथे मात्र आलाय अमित नाईकच्या बॅटमधून सनसनीत चौकार. चौकार आला आणि 6 धाबा स्कोर कारवरती लागल्या गेल्या. त्यानंतर मात्र आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर बराच काळ चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग आणि झेल पकडला गेला डाऊन द ग्राउंड, आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश 11 कोपरोली टीमला.
जबरदस्त इथे कमबॅक दिनेश बंडा या खेळाडूचं. आणि जो अमित नाईक 2 सामन्यामध्ये अतिशय विस्फोटक खेळत होता त्याला मात्र झटपट बाद करण्यामध्ये इथे यश मिळालं. आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल अमित नाईक हा खेळाडू बाद झाला. पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश 11 कोपरोली संघाला. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा कधीही त्रास होत नाहीये असं पण नेहमी म्हणतो. आणि मी विनंती करतो 12 प्लेयर पाठवा आपला. अक्षता आकाश 11 टीम. अमित आपला 12th मॅन पाठवा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमित नाईकला विनंती आहे कॅप्टन आपला राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. खूप चांगला खेळाडू आहे. भविष्य अगदी उज्ज्वल आहे या खेळाडूचं. आणि टोटल या स्पर्धेमध्ये जर का विचार केला आतापर्यंत अमित नाईकच्या नावावरती राहिल्यात 80 धावा. 80 रन्स त्याने कंप्लीट केल्यात. आणि खरं तर मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकात त्याने हुलकावणी घातली होती परंतु अर्धशतक हुकलं. अशी अर्धशतकं त्याने अनेक वेळा त्याच्या आयुष्यामध्ये खेळली असेल परंतु उरण प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक त्याच्या माध्यमातून आलं असतं तर हा आनंद वेगळा असता त्याच्यासाठी. कारण तालुक्याची स्पर्धा आपण इथे खेळतोय आणि पहिलं पर्व आपण इथे एन्जॉय करतोय. एकूण धावा फलकावरती आहेत. 1 गडी बाद 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना दिनेश बंडा या बॉलरचं. सोहेल पवार हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने बाद आहे इब्राहिम शेख हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगले खेळाडू तुम्ही या टीममध्ये पाहताय. खरं तर जे सिलेक्टर होते या टीमचे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी टीम सिलेक्ट केली आहे. इथे धावसंख्येचा विचार केला 6 धावा धावफलकावरती आहेत. अनेक अडचणीवरती तुम्हाला मात करावी लागेल. आपल्या अडचणीवरती मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्याच असते आणि ते मात्र तुम्हाला करावं लागेल. हलक्या हाताने खेळले होते. गलीमध्ये बॉल्स गेला आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अक्षता आकाश 11 टीम कोपरोली टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेले 1 गडी बाद 6 धावा. पूर्णपणे कॅल्क्युलेशन तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आमचे टेक्निशियन खरं तर या ठिकाणी संदेश शेळके यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल कोणता संघाचा रन रेट मायनस आहे की प्लस आहे याचं उत्तर तुम्हाला खरं तर टेक्निशियन आमचे संदेश शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विशाल स्पोर्ट्स टीमचा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जर आपण पाहिला तर -0.72 म्हणजे हा सामना सोडून पहिल्या 2 सामन्यामध्ये. आणि त्याच्याच बरोबर विरुद्ध खेळणारा संघ अक्षता आकाश एंटरप्राइजेस कोपरोली टीम +3.5 असा तुम्हाला रन रेट पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल किती हा संघ पुढे आहे. आणि सतीश पुती कोपरोली संघ देखील +0.87 असा त्यांचा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन होता. आणि मरुआई बिंदने -2.65 सलग 3 सामन्यांमध्ये पराभूत होणारा संघ मरुआई बिंदने संघ. आकाशा संघ हा स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर मात्र आता इथून हा संघर्ष शिगेला पोहोचलाय. कारण या स्पर्धेतला पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन बनण्याचा स्वप्न अनेक संघांचा आहे. कारण असं म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. उरण तालुका प्रीमियर लीग हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये घवघवीत यश तुम्हाला संपादन करायचं असेल तर तुम्हाला देखील चांगलं कार्य या मैदानावरती करावं लागेल. एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवरती बॉलर तयार होतोय अक्षय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमचा हा खेळाडू अक्षय गोलंदाजी मार्कमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये समोर सोहेल पवार आणि त्याच्याच बरोबर नॉनस्ट्रायकिंग केला असेल इब्राहिम शेख. खरं तर अनेक डाऊट्स सोहेलच्या देखील खेळीवरती घेण्यात आले होते अनेक स्पर्धांमध्ये पण तो आज त्याने सिद्ध केलंय. मी उरण तालुक्यासाठी क्रिकेट खेळतोय आणि मी माझ्या परिसरासाठी क्रिकेट खेळतो आणि आज सोहेल पवारचं देखील चांगलं कार्य पाहायला मिळालं. आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल अक्षयच्या माध्यमातून. अखेरच्या सामन्यामध्ये मात्र दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. अमित नाईक याने देखील ॲव्हरेज कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये धरलं आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुधा 80% प्रत्येक संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगला पसंती देतात परंतु इथे हा अमित नाईकचा योग्य निर्णय असं देखील म्हणावं लागेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये देखील झटपट धावा कराव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमला. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे तर ऑफिशियल पंच देखील निर्णय देतील. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला हे लागलेलं दुर्दैव आहे. हे कुठेतरी संपलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने खेळाडूती दाखवा आणि चांगला खेळ करा. कशाही प्रकारचा आक्षेप तुमच्यावरती येणार नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक असे खेळाडू होऊन गेले त्यांच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला होता पण इथे कोणताही दबाव घेतला नाही अक्षयनं. आणि त्यानंतर मिस फिल्डिंग
कॉलिंग हवं होतं, सोपा साधा झेल होता, सॉफ्ट डिसमिसल होता आणि इथे मात्र हा चान्स सोडलाय फिल्डर्सनं. आणि तुम्ही पाहू शकाल दोन खेळाडूंमध्ये इथे खरं तर कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर मात्र जीवनदान मिळालं, ते म्हणजे सोहेल पवार या फलंदाजाला. बघा झेल कॅरी करत असताना थर्डमॅनचा शतरक्षक आला होता, विकेट किपर देखील बॉल खाली गेला आणि त्यानंतर मात्र हा झेल निसटला गेला. जीवनदान मिळालं या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या सोहेल पवार या फलंदाजाला. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आहेत, 1 गडी बाद 7 धावा. चांगली स्ट्रॅटर्जी. संध्याकाळचा सामना पागोटे नगरीमध्ये आपण आहोत. उरण परिसर आपण जर का पाहिलं, मी सकाळी देखील उल्लेख केला, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये चालत असेल तो उरण तालुका. आणि आज आपण या उरण तालुक्यामध्ये आहोत. बॉलला देखील सोडलंय, लाईन लवकर ओळखली, टप्पा पडला, डीप राहिला पण तो लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका रनच्या मैदानामध्ये फलकावरती धावा वाढल्या. धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 1 गडी बाद 8 धावा. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालला आतापर्यंत आपण पाहिला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. इथे ट्रिपल अचित, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र परतावा लागेल इब्राहिम शेख या फलंदाजाला. हा दुसरा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या कोपुर्ली टीमला. थँक्यू. तर आयोजकांकडून देखील आम्हाला अनेक या ठिकाणी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. आपण हे सत्र संपलं की ती इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाला इथे किती मार्जिन जिंकावं लागेल, हे कॅल्क्युलेशन तर आमच्यापर्यंत पोहोचलं. परंतु ही इनिंग संपल्यानंतर आपण त्याची अनाऊन्समेंट करणार आहोत. आणि यावेळेस धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती 8 गडी बाद झाले, 2 क्लीन मोड झाला खेळाडू. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला अंकुर. त्याने मात्र हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये, एक सिंगल पूर्ण केली आहे. या सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ. एकूण धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 9 धावा. मी पहिल्या सामन्यापासून म्हटलं लीग मॅचमध्ये प्रत्येक सामना इम्पॉर्टंट असतं, कारण जसे तुम्ही सामने जिंकत जाल तसं तुम्हाला तुमचा मार्ग सुकर होईल. जर तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये एका दुसऱ्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं की मग तुम्हाला अवलंबून राहावं लागतं दुसऱ्या संघावरती. आता तसंच काही चित्र निर्माण झालं या स्पर्धेमध्ये. जर हा सामना बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकला तर लगातार 3 सामने जिंकणारा संघ असेल, मग त्यांचा मार्ग सुकर होईल. खरंच मग दोन्ही संघाचं जे भवितव्य राहिलं होतं मग कॅल्क्युलेशनमध्ये ते संपून जाईल. त्यामुळे अमित नाईकला हा सामना जिंकावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूनं मार्जिन महत्त्वाचा आहे, जो फरक आहे विनिंगचा तो तुम्हाला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. ब्लाइंड स्ट्रोक, आव देखाना ताव, बल्ला घुमाने की कोशिश. इथे मात्र अगदी गुडलेत म्हणून बॉल टेक ऑफ केला आणि आउट स्विंगर बॉल होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. आणि आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अक्षता आकाश 11 कोपरोली टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 2 गडी बाद 9 धावा. 2 गडी बाद 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली किशोरच्या टीमची. त्यांनी मागाशी देखील म्हटलं होतं आम्हाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. आणि आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी राहिली बॉलर्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या दिनेश बंडा या गोलंदाजाने. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पहिला अक्षयनं धावा खर्च केल्या 3, 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 22 रन्स आणि 1 वाईट देखील आला होता. परंतु या षटकामध्ये अक्षयनं कमालीचं कमबॅक केलं. आमचे डीजे ऑपरेटर निशांत हे देखील आमच्या समवेत जॉईन झालेत. चांगलं त्यांचं संगीत तुम्ही ऐकलं. अवकाशातून देखील तुम्ही पाहताय. खरं तर
अवकाशयान रवाना होतोय आणि त्याचबरोबरीने संध्याकाळचं सत्र सूर्य देखील अस्ताला चाललाय, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना आपण जास्त वेळ न घेता थोडासा घाई करा, स्पीडअप करा. मागच्या 4 दिवसामध्ये आपण पाहिले 4 संघ देखील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश त्यांनी केला आणि कारण परवा अगदी सकाळी प्रत्येक संघांना जे संघ क्वालिफाय झाले त्या प्रत्येक संघांना इथे रिपोर्टिंग करावं लागेल आणि पहिले 3 सामने असतील क्वार्टर फायनलचे आणि त्यानंतर पहिला सेमीफायनल असेल आणि मग फायनल, असे 5 सामने असतील परवा आणि उद्या देखील 6 सामने असतील जे राहिलेले 4 संघ आहेत त्यांच्या माध्यमातून खेळवले जातील आणि त्यातून देखील एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत सुपर 6 साठी. अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे मित्र अतिशी पाटील, नितेश पंडित सर यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. अनुज घरत गोलंदाजी मार्कवरती, मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल स्पेल खरं तर या गोलंदाजाने टाकला होता, फक्त 2 धावा खर्च करत मात्र तो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आणि लो स्कोरिंगमध्ये सातत्याने जो गोलंदाज जास्त चांगला इम्प्रेसिव्ह स्पेल टाकतो त्याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील घोषित केला होता आणि त्याच पद्धतीने मात्र या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. परंतु या सामन्यामध्ये समोर सलग 2 सामने जिंकणारा अमित नाईकचा संघ आहे, त्याच्या अगेन्स्ट आता आपली गुणवत्ता, आपला क्लास, आपला दर्जा खरं तर या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. अनुज घरत या खेळाडूला समोर तुम्ही पाहू शकाल अंकुरला आणि एका बाजूनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल सोहेल पवार. 9 धावा धावफलकावरती 4.50 सरासरी धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, थोडेसे शपथ झाले त्यानंतर मी तुम्ही पाहताय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू. 13 बॉल आतापर्यंत फेकले गेले आणि 13 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आपण धावफलकावरती होताना पाहिल्या. या सामन्यामध्ये आता आक्रमण करण्याची गरज आहे. अंकुरकडे ती क्षमता आहे, सोहेल पवारकडे देखील ती क्षमता आहे. तुम्हाला इथे गेअर बदलावा लागेल, धावसंख्येला तुम्हाला आकार द्यावा लागेल आणि या मॅचमध्ये तो प्रयत्न करत असताना हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लाईन पंचाने ओळखली. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय आणि इथे मात्र अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला, कोपुरी टीमला. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 10 धावा. व्हाईट बॉल लाईन पंचांनी ओळखली आणि इथे मात्र वाईड घोषित केलं. बघा बिमर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू असेल, प्लीज खेळाडूंना विनंती आहे आपण पंचांशी संवाद करू नका. बिमर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू असेल, ही सूचना आता आमच्या आयोजकांकडून आली आहे. चला दोन कॅप्टन किशोर भाई आपण सहकार्य करा प्लीज. आपण डावाला सुरुवात करा आणि निर्णय आहे व्हाईट बॉल. यस ओके. तर अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली संघाला. तर इथे हा व्हाईट बॉल. धावसंख्येचा विचार केला, धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 10. या षटकामध्ये पुन्हा एकदा अनुज तयार, तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खरं तर पंचांनी लाईन ओळखली त्यानंतर पुन्हा एकदा बॉलला वाईड घोषित केलं. बघा अँगल क्रिएट केला आणि बॉल अतिरिक्त हातभर वळण घेतो चेंडू, त्यामुळे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. मॅन अंपायर संदीप पाटील जे जासई गावाला बिलॉंग करतात आणि स्क्वेअर लेग पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांचंही चांगलं कार्य. तिसऱ्या पंचांत देखील आपण इथे कौतुक करूया, खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. संदीपजी तांडेल स्क्वेअर लेग पंच आणि इथे बॉलला उडवला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरून. झेल खाली क्षेत्ररक्षक होतं आणि जजमेंट चुकलं. खरं तर बॅलन्स देखील गमावला आणि त्यानंतर मात्र इथे 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि 3 धावा सहजगत्या कंप्लीट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 3 रन्स मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या कोपुरी टीमला आणि 3 रन्सच्या मदतीने मात्र धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 14 धावा.
14 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 2. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना किशोर घरत आणि अमित नाईक या 2 कॅप्टन मध्ये मात्र तुम्हाला हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूने अनुभवाने परिपक्व असणारा किशोर घरत जो सातत्याने चांगला योगदान देतो क्रिकेटमध्ये या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला, आणि दुसऱ्या बाजूने सध्याच्या घडीतील सर्वाधिक इन्फॉर्म असा खेळाडू अमित नाईक कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतो कोपरली संघाचा. या 2 कॅप्टन मध्ये हा महासंग्राम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे अनुभवताय. बॉलिंग मार्कमध्ये अनुज तयार, समोर असेल सोहेल पवार. इथे लाफ्टेड फटका ऑन साइड मध्ये आणि या क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थ्रो होईल तोपर्यंत मात्र अजून एक धाव ऍड होईल. धावफलकावरती या एका रनच्या मदतीने मात्र धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद 15 धावा. 2.3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 15 धावा. उरण तालुका प्रीमियर लीग 2022 चे हे भव्य दिव्य पर्व आणि आज आपण 5व्या दिवसामध्ये आहोत आणि या 5व्या दिवसाचा मनमुराद आनंद घेत असताना या क्रीडांगणाच्या अवतीभोवती बसलेले आमचे सर्व प्रेक्षक मायबाप आणि त्याचबरोबरने साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे विबर्स आमच्या समवेत जोडलेत त्यांचंही स्वागत. इनसाइड आउट हा फटका भरपूर चांगला होता. डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फटका खेळलेत. पहिली धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी देखील पूर्ण झालाय आणि 2 धावा मात्र मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली टीमला. 2 रन्सच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ. धावा धावफलकावरती आहेत 17. बघा अमित नाईक बाद झाल्या तर बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हे वैशिष्ट्य राहिलं इनिंगचं. अमित नाईकच्या बॅटमधून एक चौकार सुरू आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलनं मात्र डावाला आकार देत असताना हे दोन्ही खेळाडू. अनुजचा पुढचा बॉल बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलोमध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला. पहिली धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धाव्यासाठी दोन्ही खेळाडू निघाले. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि 2 धावा आल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कोपरोली टीमला. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली गेली ती म्हणजे 2 गडी बाद 19 धावा. या षटकाचा जर का आपण विचार केला तर या इनिंग नंतर आपण कॅल्क्युलेशन कडे बोलणार आहोत. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आमच्या आयोजकांकडून आमच्या स्कोररकडून मात्र आम्हाला माहिती मिळेल. ती माहिती आम्ही सर्व संघांपर्यंत पोहोचू. बऱ्याचशा संघांचे भवितव्य मात्र सामन्यावरती निर्भर आहेत. स्टेप आउट भरपूर झाले आणि त्यानंतर मात्र यष्ट्याची चांगलं कार्य यष्ट्यांच्या मागे आणि इथून मात्र परतावा लागेल ते म्हणजे खेळाडू आहेत अंकुर. बॅक टू द पॅव्हेलियन. तीन षटकं संपली आणि एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद 19 धावा. खरं तर थोडं टेन्शन वाढलं असेल कोपरोली संघाच्या खेळामध्ये कारण हा सामना जर मोठ्या मार्जिन जिंकला तर बराचसा उलटफेर होईल आणि एका बाजूने आपण पाहतोय खरं तर सतीश मुतीलोन कोपरोली संघ देखील या सामन्याकडे अगदी आतुरतेने पाहत असेल कारण त्यांच्यासाठी देखील ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे कारण त्याने 2 सामने जिंकले. त्यामुळे आता मात्र थोडासा टेन्शन आहे. टेन्शन वाला माहोल तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आज 5वा दिवस उरण प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिलं या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमचे आयोजक आमचे मित्र समालोचक निवेदक आतिशी पाटील आमचे गुरुवर्य नितीनजी पंडित सर यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये खरंतर समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तमाम उरणकरांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल नवीन फलंदाजांना. मैदानामध्ये सोहेल पवार आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 बॉलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस या क्रीडांगणामध्ये दाखवावा लागेल कारण मैदानाची जर का तुम्ही परिसीमा पाहिली तर बाउंड्री भरपूर लांब आहे. त्याच्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला. किशोर खरंच हा संघ इथे पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट बॉलला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावा आल्या. खरं तर या सामन्यामध्ये आपण पाहिलं मोठे फटके कमी पाहायला मिळाले. मगाशी देखील उल्लेख केला अमित नाईकच्या बॅटमधून 1 चौकारला आणि त्या व्यतिरिक्त देखील आपण जर का पाहिला सिंगल डबलने मात्र धावांना आकार देण्याचा प्रयत्न सर्व फलंदाजाने केला. एकूण धावा धावफलकावरती आहेत 3 गडी बाद 21 धावा. हळूहळू खरं तर कॉन्फिडन्स लेवल आता वाढत चाललाय फिल्डिंग करणाऱ्या वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमचा कारण कमीत कमी धावसंख्या त्यांना रोखायचा आहे. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक त्यानंतर मात्र थ्रो येईल तोपर्यंत
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरच्या क्षणाला प्रथमेश नकार दिला आणि इथून मात्र परतावा लागेल सोहेल पवार या फलंदाजाला. सांघिक यश मिळालं वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमला. सांघिक यश मात्र इथे मिळालं आणि तुम्ही पाहताय हा 4थ्या क्रमांकाचा गडी पास झालाय. बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश एंटरप्राइजेस खोपोली खरं तर कोपोरोली टीमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय राकेश फुंडेकर. अतिशय विस्फोटक असा खेळाडू मधल्या फळीतला हा खेळाडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मोठी स्वप्न बघा, छोटी सुरुवात करा, पण महत्वाचं म्हणजे सुरुवात करा. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही मोठं स्वप्न बघितलंय आणि सुरुवात देखील केली आहे, परंतु सुरुवात या ठिकाणी दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. कारण इथून जर का बॅटिंग करणारा संघ सलग तिसरा सामना जिंकला तर त्यांचा खरं तर रस्ता अगदी मोकळा होईल. आणि जर का इथे मोठ्या मार्जिन किशोरचा संघ जिंकला तर अडचणी वाढतील. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑनसाइड मध्ये बॉलला टर्न केलाय आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अजून 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश 11 कोपोली टीमच्या धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला प्रमोद मडवीनं एक मिडल षटक फेकलं होतं. लाजवाब स्पेल त्याचा आपण या मैदानी पाहिला आणि आता पुन्हा एकदा इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. आणि या अगोदर वन ऑफ द लीजन खरं तर 40+ खेळाडू मंदार लवेकरनं मेडल षटक फेकलं होतं. तिसऱ्या दिवशी समीदा नागाव टीमचा तो खेळाडू त्याने मात्र चांगला स्पेल टाकला होता. इथे लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला एका रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावा धावफलकावरती आहेत 4 गडी बाद 25 धावा. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला चाललाय, परंतु क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला आज या पागोटे नगरीमध्ये पाहायला मिळतोय उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शॉर्टम पूल करायचा प्रयत्न होता, इथे मात्र बॅट आणि चेंडूचा कदाचित संपर्क नसावा आणि त्यानंतर मात्र अजून एक डॉट बॉल. खरं तर निर्णायक क्षणाला तुम्ही जेवढे जास्त डॉट बॉल खेळाल ना तेवढा प्रेशर तुमच्या संघावरती वाढेल. कारण या क्षणाला धावा कमी आहेत. दिनेश बंडा प्रत्येक बॉलच्या अगेन्स्ट वेगळी खरं तर व्यूहरचना आखतो, कारण त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्त्व किती आहे. किशोर खरत आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावरती समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि या षटकातील आतापर्यंत बॉल फेकले गेले 5, शेवटचा बॉल असेल आणि टीमची एकूण धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे 4 गडी बाद 25 धावा. 4 गडी बाद 25 ही धावसंख्या आपण पाहू धावफलकावरती. षटकातील हा शेवटचा बॉल असेल. गोलंदाजी मार्गमध्ये आहे अक्षय, ज्याने एक स्पेल या अगोदर हाताळला होता, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकानं. पुढचा बॉल लोवर फुल टॉस यॉर्कर लेनचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगलच्या मध्येनं स्ट्राईक रोटेट केली आहे राकेश पुंडेकर या फलंदाजाने आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 4 गडी बाद 26 धावा. थोडंसं टेन्शन वाढलंय कोपरोली संघाच्या खेळामध्ये, कारण धावा कमी आहे आणि जर का या विपरीत एखादा मोठा उलटफेर झाला तर अनेक अडचणी वाढतील. जरा पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मी दोन्ही बॅट्समॅनना विनंती करतो आपण त्वरित पाणी घेऊन जा. 4 षटकांचा खेळ संपला आणि जवळ 26 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारा षटक, येणारे 6 चेंडू भरपूर निर्णायक असतील या मॅच मध्ये दोन्ही टीमसाठी. ड्रिंक्स ब्रेक देखील झालाय, आपण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. चला पाणी मैदानामध्ये हवं आहे आणि ड्रिंक्स बॉय देखील मैदानामध्ये गेलेत. खरं तर ड्रिंक्स बॉयज बरोबर मला एक नक्की विषय तुम्हाला मी सांगेन. खरं तर IPLचा मागचा हंगाम आपण पाहिला. सनराइज हैदराबाद टीमचा कॅप्टन
डेव्हिड वॉर्नर हा सपशेल अपयशी ठरला आणि त्यानंतर मात्र केने विल्यमसनकडे मात्र कॅप्टनशिपची जबाबदारी गेली आणि तदनंतर मात्र ड्रिंक्स बॉईज म्हणून भूमिका साकारली डेव्हिड वॉर्नरनं त्या IPL हंगामामध्ये आणि तोच डेव्हिड वॉर्नर मागच्या T20 विश्वचषकामध्ये आपण पाहिलं मालिकावीराचा देखील मानकरी ठरला. म्हणजे परिस्थिती तुमच्यावर जरी ओढवली तर तुम्ही खचून जायचं नाही. त्या परिस्थितीला दोन हात करण्यासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे आणि आत्मविश्वासानं तुम्ही खेळ करायचा मैदानामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण साम्राज्य हे एका दिवसामध्ये येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर घासावं लागतं, झिजावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आता या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला किशोरच्या आणि एका बाजूने संघर्ष करावा लागेल अमित नाईकच्या संघाला. कारण स्पर्धेमध्ये तुम्हाला सुपर 6 मध्ये जर का पोहोचायचं असेल तर इथे सामना जिंकायचा आहे अमित नाईकला आणि दुसऱ्या बाजूने किशोर घरातला देखील सामना जिंकायचा, परंतु मोठ्या फरकानं. हा फरक आहे या मॅच मधला. तर लास्ट ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन किशोर घरत मॅजिकल स्पेल टाकावा लागेल आपल्या संघासाठी. समोर राकेश पुंडेकर मधल्या फळीतील विस्फोटक खेळाडू बॅकफुटला गेले, बॅक टू द बॉर्डर खेळले, वेगवान फटका, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल रन मिळाले. खरं तर वेगवान गोलंदाज झाला, त्याच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला त्याच ऍक्शन थांबवणं एवढं सोपं नसतं आणि इथे मात्र चांगलं कार्य किशोर घरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मगाशी देखील माहिती मिळाली अंजुरच्या स्पर्धेमध्ये रायगडचे संघ खेळले, त्या संघामध्ये फुंडे संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला, ऑन साइड मध्ये फटका खेळले, पहिली धाव अतिशय वेगानं कंप्लीट, फक्त सिंगल आहे. संध्याकाळचा सामना अतिशय महत्त्वाचा, सकाळचा टॉस आणि संध्याकाळचा टॉस हा नेहमी निर्णायक राहतो आणि इथे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता अमित नाईकनं, परंतु अमित जसा बाद झाला तसा प्रेशर वाढला बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश एंटरप्राइजेस कोपरोली टीमवरती. कारण आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 28 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंगमधील या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना फक्त दिशा दिली बॉलला. गॅप शॉट सिलेक्शन, जिथे धावा येत नव्हत्या तिथे मात्र आता हा चौकार आला. बघा चौकारासाठी जवळजवळ 5व्या षटकाची प्रतीक्षा करावी लागली, कारण पहिल्या षटकामध्ये चौकार आला होता कोपरोली टीमसाठी. आता या बॉलवरती देखील चौकार आलाय कोपरोली संघावरती आणि या चौकाराच्या मदतीने धावगती प्रचंड वाढली आहे, धावगती वधारली आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खरं तर हा स्ट्रोक देखील तुम्ही पाहताय मिस टायमिंग होता, परंतु गॅप मध्ये गेला बॉल आणि त्यानंतर मात्र हा चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश एंटरप्राइजेस कोपरोली या संघाला. 32 धावा धावफलकावरती आहेत. या इनिंग मधला पुढचा बॉल कॅप्टनला मात्र एक मॅजिकल स्पेल टाकायचा आहे, कमी धावसंख्येवरती समोरच्या टीमला रोखायचा आहे. फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर आता या षटकामध्ये येणारा धावा अडचणी निर्माण करतील पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. खरं तर वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमला, कारण पहिल्या 4 बॉलर्सने चांगली कामगिरी केली आणि इथे खराब कामगिरीची अपेक्षा नव्हती खरं तर वैशाली स्पोर्ट्स JNPT टीमच्या समर्थकांना. पुन्हा एकदा सफल झाले, त्या दिशेने फटका मिड विकेटला क्लिअर केले. कॅप्टनच्या अगेन्स्ट मात्र लाजबाब स्पेल आणि इथे हा षटकार आला. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग राकेश पुंडेकर यांच्या माध्यमातून आणि इथे देखील बॉलला ड्राईव्ह केलंय. तुम्ही पाहू शकाल लॉंग ऑफ रिझन कडे पहिली धाव पूर्ण, दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट. आता फ्रस्ट्रेशन तुम्हाला किशोर घराच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अक्षता आकाश एंटरप्राइजेस कोपरोली टीमची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली गेली 4 गडी बाद 46 धावा. कोपरोली संघाला शुभेच्छा आल्यात आमचे समालोचक मित्र बोरखार नगरीचे देवडाकी यांचा देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. आणि आपण जाऊया पुढच्या सत्राकडे, ऐकूया पुढचा आवाज. आमच्या समवेत जॉईन झालेत आमचे समालोचक मित्र भोईर सर. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत.
इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे समालोचक मित्र हरेश मडवी यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी येणारे 30 चेंडू आणि 47 रन्सची गरज असेल. खरं तर पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी स्पोर्ट्स JNPT टीमला अखेरच्या सत्रामध्ये येणाऱ्या 20 धाबा बरंच काही सांगून जातील. खरं तर किशोर घराच्या संघाला आता ॲव्हरेज कॅल्क्युलेशनच्या मी इथे घोषणा करणार आहोत काही क्षणातच. खरं तर 3 संघ या स्पर्धेच्या रेसमध्ये आहेत सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी. सतीश स्मृती 11 कोपरोली आणि त्याचबरोबरीने अक्षता आकाश एंटरप्राइजेस कोपरोली आणि त्याच्याच बरोबरीने तुम्ही पाहत आहे वैष्णवी स्पोर्ट्स JNPT या 3 संघांचं भवितव्य मात्र या इनिंगवरती अवलंबून राहिलंय. या 5 षटकांमध्ये खरं तर हरेश मडवी सर अवलंबून राहिलं कारण इथून काय घडेल हे महत्वाचं असेल आणि या पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे मित्र हरेश मडवी यांचा. तर आपण जाऊया त्यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद भोईर सर. तर पहिली इनिंग आजचा शेवटचा सामना मात्र अक्षता आकांक्षी 11 कोपरोली आणि वैशाली 11 JNPT. तर प्रथम नाणेफेकी जिंकून कोपरोली संघानं मात्र फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करताना मात्र 46 धावसंख्या उभारल्या आणि 47 धावसंख्येचं लक्ष ठेवलं तर वैशाली 11 JNPT संघासमोर. तर कशा प्रकारे वैशाली 11 JNPT संघ हा स्कोर मात्र पार करतो ते पाहायचं आहे. तर या राकेश फुंडेकर बद्दल जर सांगायचं झालं तर धाडसी माणूस कधी भीत नाही, भिणारा माणूस कधी धाडस करत नाही. या जगात धाडस केलं तर चला सामन्याला उशीर करू नका. उतरता वय, उतरती जवानी आणि उतरता सूर्य चालू आहे. कृपया सर्वांना विनंती आहे आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. JNPT संघासमोर तर वैशाली JNPT संघाची सलामीची जोडी चेंडूची चांभार चौकशी मात्र करताना ज्याप्रमाणे आपण मुलगी बघितली त्यानंतर मुलीची जेवढी चौकशी करतोय त्याप्रमाणे मात्र चेंडूची चौकशी करताना मात्र वैशाली 11 JNPT संघाचे संघनायक स्वतः किशोर तर मात्र वैशाली 11 JNPT संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानात उतरायची आहे. कारण का तर सलामीची जोडी मैदानात उतरते किशोर आणि आमच्या तर सामन्यामध्ये बघितलं संदीप पाटील नॉन स्ट्राईकला मात्र पंच संदीप तांडेसर आणि संदीप पाटील तर मात्र स्वतः चित्र हॅलो पापू तर सोयीचे एक सलामी हॅलो
बघा खरं तर आम्हाला सांगायला देखील दुःख होतं या गोष्टीचा. किशोर तुमच्या संघाला 2 चेंडूमध्ये 1 टार्गेट चेस करायचा तर तुम्हाला क्वालिफाय होता येईल. त्यामुळे ह्या मॅच मध्ये जरी पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अक्षता आकाश 11 कोपरोली संघ तरी तो संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. हा बोला. तर तर मात्र आणि फलंदाज जातीन घर तर पहिला चेंडू दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅट वैशाली जेएनपीटी संघाचा फलंदाज किशोर घर त्याने सुद्धा अनेक अतिशय कासवाच्या गतीने जाताना दिसतो वैशाली जेएनपीटी संघ 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावसंख्या झाल्या. पुन्हा एकदा स्ट्रायक केल्यात तर जेएनपीटी वैशाली जेएनपीटी संघानं पुढचा चेंडू घेऊन पवार साहेब पुढचा चेंडू घेऊन जातील. पुन्हा एकदा हा चेंडू पंचांचा क्वालिफाय 9 चेंडू बिमार चेंडू बिमार चेंडू आमचा थोडा लॉन्ग साइड 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 चेंडूंमध्ये सोहेल पवार मात्र आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन जाईल. जतीन घरत सुद्धा अतिशय विस्फोटक असा फलंदाज आहे. 5 चेंडू सोहेल घरत यांनी मात्र 5 चेंडू सोहेल पवार यांनी 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 9 धावसंख्या जमा केल्यात आणि पुढचा चेंडू शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक सोहेल पवार यानं 13 धावसंख्या दिल्या. त्यामध्ये मात्र 24 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली जेएनपीटी संघाला. तर कशा प्रकारे हा
पेळतात ते वैशाली लोन जेनपेटी संघ ते पाहायचं आहे. तर जोपर्यंत किशोर ज्याच्या हातात मात्र जी ताकद आहे स्ट्राईक हँडआउट मात्र 24 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज असताना कौशिक तर कौशिक पाटील खोपटेगाव किशोर घर त्याला आता मात्र आक्रमक करायला लागेल. कौशिक याचा पहिला चेंडू किशोरसाठी आणि पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने जातो. पुन्हा एकदा किशोर नाश्ता एंडोर पंच यांचा आवड 18 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडूंमध्ये 18 धावसंख्या. आता 'आता किशोर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकाराला आता पुन्हा एकदा स्ट्राईक वर येते तो जतीन घरत. याच्या बॅट्स मधून सुद्धा एक षटकार चौकाराला. पुन्हा एकदा सत्तावीस धावसंख्या 20 चेंडू जेनपेटी संघाला आणि हा मात्र आता चेंडू पुन्हा एकदा मात्र कार्पेटच्या साहाय्याने केलं तर आता मात्र आता मात्र 18 चेंडू आणि 18-19
18 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेनपेटी संघाला. तर नवीन गोलंदाज येतोय कोपरी अक्षता अक्षर इलेव्हन संघाचा. अमित स्वतः संघनायक मात्र स्वतः दाऊद इब्राहिम कासकर मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अक्षता आकाश इलेव्हन संघाचा मात्र अमित नाईक मॅन फ्रॉम एकटघर. चला उरण तालुक्याचे मात्र श्रीलंका एकटघर गाव छोटा पण नाव मोठा मात्र करून ठेवलाय तो अमित नाईक या फलंदाजानं. पुन्हा एकदा लेग साईडला जाती चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. घरात यानं मात्र एक धावसंख्या पळून काढल्याने एक या धावसंख्या संघाचं वाढतं धाव फलक घालतोय 29 घरात. सतरा चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघाला. कशा प्रकारे हे आव्हान पेलतात वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघ ते पाहायचंय. स्वतः कर्णधार अजूनपर्यंत मैदानात स्थगित ओपनिंगची जोडी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅम्प केलाय. थर्डमॅनच्या दिशेने जाईल षटकार. पंचांचा इशारा पंचांचा इशारा आणि सिक्स प्रेक्षकांकडून मात्र सिक्स करा. पुन्हा एकदा संधी होते डीजे मास्टर. पुन्हा एकदा मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळला किशोर घर त्याने चेंडू एक धाव दुसऱ्यासाठी कॉल आणि मात्र रनआउटचा धोका मात्र इथं मात्र आउट लागली पनवती लागली कोपली संघाला. जाईल का पाहूया. आणि क्षेत्ररक्षण केले आणि 2 धावसंख्या फक्त पळून काढल्यात आणि 2 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 37. आता मात्र 15 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघाला. किशोर घरात मात्र अजूनपर्यंत मैदानात स्थगित. पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मात्र तिथं क्षेत्ररक्षक अतिशय हुशार तंत्रशुद्ध क्षेत्ररक्षक. एकच धावसंख्या पळून काढली आणि एक या धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 38. आता 9 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघाला. उजवा आणि डावा कॉम्बिनेशन असल्या कारणामध्ये फिल्डिंग मध्ये परिवर्तन करण्यात येते. पुन्हा एकदा अमित नाईक तयार गोलंदाजीसाठी रिव्हर्सचा अटॅम्प केला. तिथं मात्र असणारा स्वतः भरत भोईर यानं सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि हा चेंडू जाते निर्धाव. आता मात्र 4था चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळालंय ते कोपरोली संघाच्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा सेकला चेंडू फेस करते अमित नाईक. आता डे फॉरवर्डच्या दिशेनं मात्र जतीन घरच मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा संधी होते डीजे मास्टर यांना. आमच्या फॅमिलीत केलीवाली काय आंबेवाली चिकूवाली लिंबूवाली फणसवाली कुठलीही जरी आली तरी आम्ही घ्यावायला तयार आहोत डीजे मास्टर. तर आता मात्र 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघाला. तर वन डाऊनच्या स्वरूपात नवीन आलेला फलंदाज मात्र अफजल खानाचा वकील होता सय्यद बंडा. याचा मात्र भाऊबंद येतोय दिनेश बंडा मॅन फ्रॉम नवघर. फलंदाजीसाठी मात्र दिनेश बंडा मैदानात येतोय. तर गोलंदाजीसाठी मात्र वैयक्तिक पहिली आणि सांघिक 4थी स्वरूपाची गोलंदाजी घेऊन येतोय टाकीगावचा सुपुत्र महेंद्र पाटील. नायकदा नॉन स्ट्रायकिंग पंच यांच्या अवांतर चेंडूचा इशारा येतोय. पहिला चेंडू अवांतर चेंडू. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली इलेव्हन जेएनपीटी संघाला. महेंद्र पाटील याचा पहिला चेंडू मात्र अवांतर चेंडू फेकलाय तो महेंद्र यानं. 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत मैदानात किशोर आहे तोपर्यंत सामना सांगू शकत नाही.
आणि उडवलाय चेंडू हवाई हल्ला करतो. ज्याप्रमाणे रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याप्रमाणे मात्र किशोर घरात मात्र हल्ला करतोय कोपरली संघाच्या गोलंदाजावर. संधी मिळतोय डीजे मास्टर. पण हाताला फेस पण उरण प्रीमियर लीगच्या मैदानात मात्र फलंदाज मात्र गोलंदाजांचा फेस करताना दिसत आहेत. 2 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली 11 जेनपेटी संघाला. 11 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. रिव्हर्सचा अटॅम्प्ट केला किशोर यानं. मात्र चोटी रन घेण्याच्या नादात मात्र बघूया दिनेश बांडा मात्र पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र तैनात होतात. 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे ती वैशाली 11 जेनपेटी संघाला. तर महेंद्र पाटील तयार. पुन्हा एकदा चेंडू फुलतो चेंडू तिथं मात्र झेल खाली डीप फॉरवर्डच्या दिशेने आणि झेल बाद होत आहे तो किशोर घरात सर. किशोर घरात फलंदाज मात्र झेल बाद होत आहे. भीमरचा इशारा भीमरसाठी मात्र थर्ड अंपायर घेतलाय तो किशोर घरात या फलंदाजानं. आमचा थर्ड अंपायर मात्र चेक करतील. इंद्र दरबारातील तिसरे पंच तिसरे देव राजेंद्र घरात सेवा हे मात्र चेक करा. आणि हा मात्र नो चेंडू आणि सामना मात्र जिंकलाय तो वैशाली 11 जेनपेटी संघानं किशोर घराच्या नेतृत्वामध्ये खेळताना मात्र उरण प्रीमियर लीगच्या टॉप 6 मध्ये मात्र प्रवेश करतायत ते वैशाली 11 जेनपेटी संघ. तर आमच्या आयोजकांच्या आव्हानानुसार आम्ही ते घोषित करतोय टॉप 6 मध्ये कोणता संघ पोहोचेल. तर टॉप 6 मध्ये पोहोचणारा संघ संकेत आमच्यामध्ये माहिती द्यायची आहे. खरं तर आपण डायरेक्ट तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये शो करणार आहोत संघ कोणता क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये. आमचे टेक्निकल स्कोरर आणि त्याचबरोबर आमचे संकेत देखील जॉईन झालेत. तर या स्पर्धेमध्ये +1.16 ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आणि 3 सामन्यामधून 2 सामने जिंकत आजच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. अपेक्षा आणि आकाश 11 कोपरोली संघ म्हणजे अमित नाईकचा संघ सुपर 6 मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय. वेल प्लेड अमित. पहिला सामना त्याने भरपूर मार्जिन जिंकला. दुसरा सामना देखील मोठ्या फरकाने जिंकला आणि या लढतीमध्ये त्यांना पराभवाला जरूर सामोरं जावं लागलं. परंतु पहिल्या 2 सामन्याचं मार्जिन लक्षात घेता तुम्हाला पॉइंट्स टेबल पाहायला मिळेल ज्या ठिकाणी पहिल्या